किल्ला म्हटलं की गाडी पार्क करतो, डोंगर चढत गेल्यानंतर आपला किल्ला फोर्ट किंवा गड अडतो. हा गड तसा नाही, हा 400 एकराचा गडाचा एरिया आहे. या गडाला 8 किलोमीटरची भिंत आहे आणि गाडी घेऊन आपण किल्ल्यावरती 5 ते 6 किलोमीटर फिरतोय. हा किल्ला त्या काळात बांधला शिलावंशी राजा भोजले. हा महाराष्ट्रातला एकमेव किल्ला आहे. गडावरती सरकारी कार्यालय, ऑफिसेस, फार्म हाऊस, बंगले, हॉटेल, लॉज. चला सर दिवसाच्या वेळेला नगारे वाजवायचे किंवा पक्ष्यांचे वगैरे वैशिष्ट्यपूर्ण आवाज शिकवलेला असायचे आपल्या सैन्यांना. त्यासाठी हाकीचंद्र बुरुज आहे बघा या ठिकाणी. प्रत्येक बुरुजाला वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे. हा दुमगडा का पिक्चर मधला मॅडम धनाजी वाकडेंचा बघा. पन्हाळगडावर झालेला आहे. धनाजीराव मुर्दाबाद. म्हणजे हा मार्ग आहे राजदंडी मार्ग म्हणला जातो. आता आपल्याला तटबंदी दिसते, हा पश्चिम आणि उत्तरचा कोपरा. या साईडला पश्चिम आणि जिकडे आपण थांबले हा उत्तर. ही गडाची तटबंदी आहे. याला राजदंडी मार्गे तटबंदी बांधली. 60 वर्षात किल्ला कंप्लीट झाला. तो किल्ला जांभा खडकावरती बांधला गेला. आपल्याला खाली सगळा जांभा खडक दिसतो, त्याच्यावरती किल्ला उभा. प्रतापगड किल्ला तो सातारा जिल्ह्यामध्ये. त्या किल्ल्यावरती असताना राजांना वारंवार पत्राने वारंवार खलीत यायचे. ते म्हणजे जावळीच्या खोऱ्यामध्ये राहणारी जावळीची मोरी. त्यांचं नाव होतं चंद्ररावची मोरी. तर ते आदिलशाहीची हुकूमत आणि आदिलशाहीची वतनदारी सांभाळते. आपल्या पहिल्या कोटात तांदूळ, दुसऱ्या कोटामध्ये मोरी आणि तिसऱ्या कोटामध्ये नाचणी आणि 3 कोटात धान्य ठेवायचं. पहिल्या कोटाचं नाव गंगा, दुसऱ्या कोटाचं नाव यमुना आणि तिसऱ्या कोटाचं नाव सरस्वती. गंगा, यमुना, सरस्वती त्यांची आठवण कोटर नाव दिले. आणि पहिल्यामध्ये तांदूळ, दुसऱ्यामध्ये मोरी, तिसऱ्यामध्ये नाचणी. नाव तांबडचं आताचा धान्याचं कोटा. हा परी गेला की पहिल्या पिरियडला उजव्या आणि डाव्या साईडला थांबायचं. सगळे आपण सरकारने उभारलं की तुम्हाला माहिती सांगेल. माहिती सगळ्यांना ऐकू येईल. फक्त सायलेंट राहिलं तर बरं, आवाज येते तुमचं ऐकू आहे. माझ्या सरकार वरून काढायचं कसं, धान्य काढायचं कसं, टेक्निक शांत जुन्या काळामध्ये प्रत्येक गोष्टी विचार केला. पाणी कुठे आहे